नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण नाश्त्यासाठी असे खमंग छान धपाटे बनवूया. तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून हे थापीव धपाटे बनवणार आहोत. पचायलासुद्धा एकदम हलके आणि करायलासुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर बघू शकता तुम्ही. चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा लहान मुलांना मध्ये देऊ शकता. झटपट होणारा पदार्थ आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारा आहे हे थापीव धपाटे किंवा तुम्ही पराठे म्हणू शकता. तर आमच्याकडे धपाटे म्हणतात, थापीव धपाटे. चला तर आता आपण सुरुवात करूया. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर आपण कुठले कुठले पिठं घेतले ते बघूया. तर 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे नेहमी ज्वारीच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे. खूप जाडसरही नाही आणि खूप बारीकही नाही. तर 1 वाटी घेतलेलं आहे. मोठी वाटी आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे घातलं तरीसुद्धा चालते, 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ आहे. तर मी हे आपला जो पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्यापेक्षा हा थोडासा मोठा आहे. तर तुम्ही 2-2 चमचे घालू शकता किंवा 3-3 चमचे घातले तरीसुद्धा चालते. तर आता आपण मसाला तयार करून घ्या. हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर, मीठ हे मिक्सरमधून आपण थोडंसं जाडसर भरडून घेऊया. खूप बारीक नाही करायचं आहे. तर आता आपण हे पिठामध्ये मी कोथिंबीर घातली, एक अर्धी वाटी बारीक चिरलेली. 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम चॉपरमधून बारीक कट केले ते घातलेले आहे. त्यानंतर हातावर क्रश करून थोडासा ओवा घातलेला आहे. 2 चमचे तीळ. तर बाकीचे मसाले घालूया आपण. आमचूर पावडर घातलेला 1 चमचा. पोहे खायच्या चमच्यानं घातलेला आहे आमचूर पावडर. आणि मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानं मी अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद, भाजलेले धना जिरे पावडर आहे, 1-1.5 चमचा धना जिरे पावडर घातला, 1 चमचा लाल तिखट घातलं आणि जे आपण मिक्सरमधून मसाला तयार केला होता वाटण ते घातलं. 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अजून थोडंसं मीठ घालणार आहे. थोडंसं मीठ कमी वाटते मला. छान मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं. तुम्ही कांद्याऐवजी काकडी किसून घालू शकता किंवा बारीक किसणीने बटाटा किसून घातला तरीसुद्धा चालते किंवा मेथी, पालक तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कुठल्याही भाज्या घालू शकता. बीट घालू शकता, गाजर घालू शकता. तर आपला नेहमीचाच प्रश्न असतो रोज नाश्त्याला काय बनवायचं, काय बनवायचं. तर चला तर म्हटलं आज आपण झटपट होणारा हा पदार्थ बनवूया ज्वारीच्या पिठापासून धपाटे. तर पीठ छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट असं पीठ भिजवून घेतलं. बघू शकता तुम्ही. आता थोड्या वेळ आपण याला झाकण ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. खूप वेळा पीठ भिजवायला ठेवायची काही गरज नाही. लगेच करायला घेतलं तरीसुद्धा चालते. तर कमी गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आधीच. छोटासा रुमाल घेतलेला आहे, म्हणजे आपल्या पोळपाटाच्या मापचाच घेतलेला आहे. थोडासा ओलसर करून घेतला. त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे हलक्या हाताने आणि आता आपण जे पीठ भिजत ठेवलेलं आहे त्यालासुद्धा आपण थोडंसं पाणी लावून किंवा तेल लावून तुम्ही छान मळून घेऊ शकता. कारण हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे हे थोडंसं सैलसर होते. तर आता हे छान मळून घेतलं आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच आपण याच्यातला पिठाचा गोळा घेणार आहोत आणि छान धपाटे थापून घेणार आहोत. तर तुम्ही ह्या पिठाची पुरीसुद्धा बनवू शकता. तर पुरी बनवायसाठी थोडंसं अजून याला तुम्हाला घट्ट पीठ भिजवावं लागेल, म्हणजे काठं वगैरे त्याची चिरणार नाही. तर पुरी केली तरीसुद्धा ते छान लागते आणि टिकायलासुद्धा 2-4 दिवस छान आरामात टिकतात. चला तर आपला तवा पण गरम झालेला आहे. तर आपण हे धपाटे थापून घेऊ. थोडासा पाण्याचा हात लावून घेऊया. हलक्या हातानेच असं बोटाने प्रेस करायचं, व्यवस्थित गोल होते आणि एकसारखा थापल्या जाते. तर मध्ये एक आपण त्याला छिद्र पाडून घेऊया, म्हणजे तेल सोडता येते तव्यावर टाकल्यानंतर. तर आधीच मी तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे. हलक्या हाताने कापड उचलायचं आणि हलक्या हाताने टाकायचं. आता एक अर्धा 1 मिनिट ठेवायचं. थोडंसं साईडनं तेल हे करायचं आणि थोडं झाकण ठेवायचं. थोडा अर्ध्या मिनिटानंतर उलटून घ्यायचा. छान नरम होतात हे धपाटे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. एकदम खमंग असे. प्रवासातही नेऊ शकता तुम्ही किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता.
तर वरचं धपाटे तयार होते तोपर्यंत पुन्हा आपण दुसरं धपाटे थापून घेऊया. तर एवढ्या पिठामध्ये माझे 8 ते 9 धपाटे तयार झाले. एकीकडे आमचं खाणं पण चालू आहे, नाश्ता, कारण गरम गरम सकाळी सकाळी सगळ्यांना घाईच असते. बघू शकता मस्त आकार आलेला आहे. तर वरचं बघून घेऊया आपण. तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर लावू शकता किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालते आणि नरम राहतात ते, पचायलासुद्धा एकदम हलके फुलके. तुम्ही दह्याची चटणी किंवा लोणचं, आणि तुम्हाला जर प्रवासात न्यायची असेल हे धपाटे तर आपण जे नेहमी शेंगदाण्याची चटणी करतो लसूण घालून, ती चटणीसोबतसुद्धा हे अप्रतिम लागतात हे धपाटे, किंवा ओल्या नारळाची चटणी. तर आपले हे छान मस्त ज्वारीच्या पिठापासून धपाटे चवीलासुद्धा अप्रतिम, आणि तुम्ही प्रवासातही नेऊ शकता. 2-3 दिवस हे आरामात टिकू शकतात. आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देताना तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही. तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा, सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.